क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस स्टेशन डाबकी रोड पोलिसांनी बकरी चोरी प्रकरणात 12 तासाच्या आत आरोपितांचा शोध घेऊन गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल केला जप्त। अकोला सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथे दिनांक 14/12/2025 रोजी अप नंबर 410/2025 कलम 303(2) BNS चा गुन्हा दाखल करून फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला जबानी रिपोर्ट दिला की त्यांच्याकडील तसेच त्यांचे शेजारी राहणारे लोकांच्या बकऱ्या नेहमीप्रमाणे चारण्यासाठी सोडल्या होत्या। सदर बकऱ्यांमधील फिर्यादी यांची एक बकरी तसेच शेजारी राहणारे साक्षीदार यांच्या 2 बकऱ्या त्या नेहमीप्रमाणे घरी परत आल्या नाहीत, म्हणून त्यांचा आजूबाजूच्या परिसरात तसेच अकोला शहरामध्ये शोध घेतला असता मिळून आल्या नाही। सदर 3 बकऱ्या किंमत अंदाजे 28,000 रुपये कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्या आहेत अशा फिर्यादी त्यांचे जबानी रिपोर्टवरून सदर गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासाचे कामकाज गुन्हे शोध पथकातील अंमलदार नायक पोलीस कॉन्स्टेबल राजेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश गीते यांनी तात्काळ हाती घेऊन माननीय ठाणेदार साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्यातील चोरी मुद्देमाल तसेच अज्ञात आरोपी याचे शोधकामी रवाना होऊन त्यांना प्राप्त बातमीदार यांचे बातमीवरून संशयित इसम मोहम्मद शाबाज मोहम्मद आरिफ अफजल खान अब्दुल खलील खान यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्यातील चोरी मुद्देमाल 3 बकऱ्या किंमत अंदाजे 28,000 रुपये या आरोपी यांच्याकडून 2 पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या। ऑपरेशन प्रहार संकल्पनेअंतर्गत सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रेड्डी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील साहेब, ठाणेदार श्री दीपक कोळी, पोलीस स्टेशन डाबकी रोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, ASI दीपक तायडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेम कश्यप, नायक पोलीस कॉन्स्टेबल राजेश ठाकूर, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश गीते, सर्व पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला यांनी केली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।